नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या जगातील सगळ्यात शक्तिमान पण अनाकलनीय गोष्ट कोणती असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असेल मानवी मन. आपल्या मनामध्ये जी ताकद आहे, ज्याला आपण विल पॉवर म्हणतो, मानसिक शक्ती म्हणतो, ती अफाट आहे. मनाच्या शक्तीतून आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो हे आता विज्ञानानं सुद्धा मान्य केलेलं आहे. तर दुसरीकडं या मनामध्ये नेमकं काय सुरू असतं, कसे विचार तयार होतात, ते कुठं जातात, विचार थांबत का नाहीत, सकारात्मक विचार, नकारात्मक विचार, क्रूर विचार, पवित्र विचार, अशा अनेक प्रकारच्या विचारांची सतत निर्मिती होत असते. मनामध्ये हे विचार कुठून येतात आणि या विचारांचं नेमकं पुढं काय होतं याबद्दलचा सुद्धा आज जगभर अभ्यास सुरू आहे. कारण मनातले विचार म्हणजे सुद्धा एक प्रकारे शक्ती असते आणि त्यातूनच आपण कृती करत असतो. मन आणि हृदय आणि मेंदू या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत का, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य तुमच्या आमच्या मनात पडलेले असतात. आज मला एका महत्त्वाच्या संवेदनशील विषयावरती बोलायचे, जाणून घ्यायचे. तो विषय आहे मनाची ताकद आणि मनामध्ये निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या विचारांमुळं येणारं नैराश्य असेल, आत्महत्येसारखे विचार असतील किंवा अगदी एखाद्याचा जीव घेण्यापर्यंतचे विचार असतील, सतत काळजी वाटत राहणं असेल किंवा काही मानसिक भ्रम असेल. मानसिक आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि कोरोना नंतरच्या काळामध्ये तर मानसिक आजारांमध्ये, विकारांमध्ये प्रचंड वाढ होत चाललेली आहे. आणि या पार्श्वभूमीवरती मला आज जाणून घ्यायचे, पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षात, गेल्या 5 वर्षामध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढत चाललंय. हा अत्यंत धक्कादायक असा रिझल्ट आहे. या 2023, आता हे वर्ष संपत आलेलं आहे, तर 2023 या वर्षामध्ये 192 व्यक्तींचा कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे. त्यापैकी जवळपास 100 व्यक्तींनी पाण्यात उडी मारून, मग ते नदी असेल, विहीर असेल, तलाव असेल, पाण्यात उडी मारून जीव दिलेला आहे. दुसरीकडं 231 व्यक्तींचा विष प्राशन करून मृत्यू झालेला आहे. आणि त्याहून गंभीर बाब म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील 513 व्यक्तींनी एका वर्षात गळफास लावून आपलं जीवन संपवलेलं आहे. ही एकूण आकडेवारी बघितली तर मन विषण्ण होतं आणि आपण कुठं हे सगळं घेऊन निघालेलो आहोत हेच समजत नाहीये. आत्महत्येसारख्या अत्यंत टोकाच्या भूमिकेपर्यंत माणूस का येऊन पोचतो, त्यापूर्वी त्या माणसाच्या मनामध्ये नेमकं काय सुरू असतं. आपण सहजपणे बोलतो आत्महत्या केली म्हणजे तो भ्याडपणा आहे, पण आत्महत्या करण्यासाठी सुद्धा प्रचंड मानसिक धाडस असावं लागतं, हे सुद्धा आपल्याला मान्य करावंच लागेल. अशा वेगवेगळ्या अनुषंगानं आज मला जाणून घ्यायचे आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये मी बोलवलेला आहे स्वस्तिक हॉस्पिटलचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर निखिल चौगुले सर. नमस्कार. नमस्कार. यापूर्वी सुद्धा तुम्ही संवाद प्रतिवादमध्ये आलेला आहात. आपण मानसिक आजार, विकार याबद्दल बोलत आलेलो आहोत. पण गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय, अगदी तरुण मुलं किंवा किशोरवयीन मुलं सुद्धा आत्महत्या करायला गेलेली आहेत आणि अत्यंत किरकोळ आणि क्षुल्लक कारणावरून स्वतःचं जीवन संपवत आहेत. एकीकडे आपण म्हणतो की आयुष्य खूप सुंदर आहे, परमेश्वरानं दिलेली देणगी म्हणजे हे अतिशय सुंदर असं जीवन आहे, पण दुसरीकडं अगदी किरकोळ कारणावरून सुद्धा अनेक जण आयुष्याचा शेवट करून घेत आहेत, आत्महत्या करतायत. मला सुरुवातीला तुम्हाला विचारायचंय की माणसाचं मन, त्याला आपण म्हणतो की मन चिंती ते वैरी न चिंती, मनात सतत नकारात्मक विचार येत असतात, काळजी वाटत असते. आणि आता असं लक्षात यायला लागलं आहे की सातत्यानं काळजी वाटत राहणे हा सुद्धा एक मानसिक आजार आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे कुठनं तयार होतं आणि त्याची पहिली लक्षणं, सिम्पटम्स काय असतात? आता जी प्रस्तावना केली, ज्याच्यामधली जी आकडेवारी तुम्ही सांगितली ती खरोखरच भीतीदायक आहे, भीषण आहे. आणि ज्यावेळी आपण आत्महत्यासारखी घटना आपल्यासमोर येते वर्तमानपत्राच्या माध्यमातून, टेलिव्हिजनच्या माध्यमातून, त्याचवेळी आपण त्याचा गंभीर असा विचार करू लागतो की त्यांना असं का केलं असेल, किंवा आपल्या मनातही कुतूहल निर्माण होतं की एखादी व्यक्ती अशी कृत्य हे कसं करू शकते. म्हणजे कालपर्यंत किंवा अगदी मागच्या तासापर्यंत माझ्याशी गप्पा मारत होता, छान होता, आणि अचानक त्यानं जीवन संपवलं, स्वतःला गळफास लावून घेतला, विषारी औषध प्राशन करून घेऊन आपलं आयुष्य संपवलं. याच्यावरती अनेकांचा विश्वासच बसत नाही. आत्तापर्यंत माझ्याशी बोलणारी व्यक्ती, त्या व्यक्तीला माझ्याबरोबर मन मोकळं करावंसं का वाटलं नाही, हा तर प्रश्न पडतोच. पण त्या व्यक्तीनं हे पाऊल का उचललं
याची उत्तरं मिळत नाहीत आणि आयुष्यभर अन्य सभोवतालच्या माणसांना मन खात राहतं. बरोबर. तर त्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा आता हा प्रश्न जो आहे, आत्महत्या हा सध्या ग्लोबल प्रॉब्लेम बनलेला आहे. म्हणजे जागतिक स्तरावरती आता हा गंभीर प्रश्न बनलेला आहे. दरवर्षी सर्वसाधारण 8 लाख लोक हे आत्महत्या करतात जगभरातील. जगाच्या पाठीशी. हो. बापरे. प्रत्येक 40 सेकंदाला एक आत्महत्या होते. जे My हे God. सध्याचे नंबर आहेत की जे अतिशय भीतीदायक आहेत. हो. त्याचबरोबर भारतातली जर संख्या आपण बघितली तर प्रत्येक 1 लाख पॉप्युलेशनच्या मागं, लोकसंख्येमागं 12 व्यक्ती ह्या आत्महत्या करतायत. अरे बाप. ही सध्याची टक्केवारी आहे की जी अतिशय गंभीर आहे. हो. आणि त्यातूनही सर्वात गंभीर प्रश्न कुठला आहे की मागच्या 4-5 वर्षामधलं जर स्टॅटिस्टिक्स काढलं तर 15 ते 29 वयोगटामध्ये आत्महत्येचं प्रमाण हे जास्त आहे. बाप रे. तर आणखीन गंभीर हा आहे. सगळा तरुण वर्ग आहे. हो. तर तरुण वर्गामध्ये आत्महत्येचं प्रमाण हे अतिशय जास्त आहे. आता आपण हळूहळू काय करूया की बेसिकली आत्महत्या किंवा आत्महत्येसारखे प्रयत्न किंवा हा विचार मनात काय येतो हो. किंवा हा काय लगेच इम्पल्सिव्ह आम्ही ॲक्ट म्हणतो, म्हणजे लगेच क्षणात असा काही तो विचार आला आणि त्या व्यक्तीनं कृत्य केलं असं होत नाही. एकंदरीत जर आपण बघितलं तर आत्महत्या करणे मागं 5 जी प्रमुख कारणं आहेत त्याच्यामधलं पहिलं प्रमुख कारण हे कौटुंबिक कलह. सतत काही कुटुंबामध्ये दीर्घकाळ कलह चालू असेल. दुसरं कारण आहे ते मेडिकल इलनेस, म्हणजे दीर्घकाळ असलेले आजारपण, म्हणजे त्याच्यामध्ये गंभीर आजारपण. येस, अच्छा. कॅन्सर हा एक आहे, डायबिटीज आहे, हार्ट रिलेटेड काही आजार आहेत. तर असे गंभीर आजारांनी त्रस्त असलेले लोक, काही वर्षापूर्वी HIV ची लागण झाल्यानंतर सुद्धा अनेकांनी जीवन Yes. संपवल्याच्या घटना घडलेल्या होत्या. किंवा काही वेळा कॅन्सर सारख्या आजाराचं निदान झालं. हे दुर्धर आजार Yes. असले की त्यामुळे सुद्धा जीवन संपवण्याची भावना निर्माण होऊ शकते. तिसरं कारण आहे ते म्हणजे वैवाहिक जीवनामधले कलह. आणि चौथं आहे हे आर्थिक काही अडचणी. तर असे हे प्रमुख 4-5. आणि शेवटचं कारण आहे ते म्हणजे व्यवसायामध्ये आलेलं अपयश किंवा शिक्षणामध्ये आलेलं अपयश. अशी ही प्रमुख 5 कारणं आहेत की ज्याला सामोरं जात असताना काही जणांना नैराश्य येतं आणि नैराश्यातून त्याचा कन्सिक्वेन्स म्हणतो म्हणून आत्महत्यासारखा मार्ग काही व्यक्ती हे निवडतात. तर बेसिकली आत्महत्या करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीची मानसिकता म्हणजे काय असते, तर आत्महत्या करण्यापूर्वी कसा आहे तो व्यक्ती दीर्घकाळ नैराश्यातून जात असतो. नैराश्य म्हणजे सतत उदास वाटणं, इच्छाशक्ती कमी होणं, पूर्वी ज्या गोष्टीमध्ये आनंद वाटत होता किंवा उत्साह वाटत होता त्यातला उत्साह कमी होणं. आणि ही जी प्रमुख 2 लक्षणं आहेत, म्हणजे उदास वाटणं आणि उत्साह कमी होणं, हे 2 आठवडे आणि त्याच्यापेक्षा जास्त कालावधी जर एखाद्या व्यक्तीमध्ये असेल तर आम्ही म्हणतो शास्त्रानुसार की त्याला नैराश्य हे आहे. डिप्रेशन म्हणजेच नैराश्य. करेक्ट. फ्रस्ट्रेशन म्हटलं तर फ्रस्ट्रेशन हे आजार नव्हे. फ्रस्ट्रेशन ही रिॲक्शन आहे. एखाद्या सिच्युएशन, एखाद्या परिस्थितीला आपण नकारात्मक एखादी परिस्थिती झाली किंवा आपल्या मनाप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे काही झालं नाही तर त्यावेळी आपली जी नॉर्मल फिजिओलॉजिकल रिॲक्शन ज्याला म्हणतो की त्याच्यातून काही वेळा आपण राग व्यक्त करतो, काही वेळा आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं, म्हणजे हताश झाल्यासारखं वाटतं. पण ती जी सिच्युएशन असते ती काही कालापुरती राहते, म्हणजे ठराविक मिनिट किंवा ठराविक तास. म्हणजे हताश. येस. आणि ज्याला आपण नैराश्य म्हणतो त्याला डिप्रेशन म्हणतो. करेक्ट. आणि फ्रस्ट्रेशन हे जास्त काळ टिकत नाही. फ्रस्ट्रेशन हे टिपिकली काही तास किंवा एखादा दिवस वगैरे, तो दीर्घकाळ राहत नाही. वेअरॅज नैराश्य जे आहे हे कंटिन्युअस 2 आठवडे आणि त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 2 आठवडे त्या माणसाची आपण इमोशन्स म्हणतो की ज्याच्यामध्ये लो मूड, उदास वाटणं, सतत निराश वाटणं, कशात उत्साह वाटत नाही आहे, काम करायची इच्छा होत नाही आहे, अभ्यास करावासा वाटत नाही आहे. पूर्वी मला TV बघायला इच्छा असायची, मित्रांच्या बरोबर बाहेर जायला इच्छा असायची किंवा काम करायला उत्साह असायचा. आता मला कशातच उत्साह वाटत नाही, घरातून बाहेर पडावंसं वाटत नाही आहे. तर हे जे 2 कार्डिनल सिम्पटम्स आहेत, एक म्हणजे इच्छाशक्ती कमी होणं किंवा उत्साह कमी होणं आणि दुसरं म्हणजे निराश वाटणं किंवा उदास वाटणं. या दोन्हीपैकी एक जरी लक्षण 2 आठवड्यापेक्षा जास्त असेल तर मग आम्ही म्हणतो की त्या एखाद्या व्यक्तीला नैराश्य आहे. त्याच्यासोबत इतर काही लक्षणं आहेत की ज्याच्यामध्ये
कामामध्ये किंवा अभ्यासात लक्ष कमी, एकाग्रता कमी होणं, बरं. सतत चिडचिड होणं, सतत नकारात्मक विचार येणं, अपराधीपणासारखी भावना निर्माण होणं, की माझ्यामुळं काहीतरी वाईट व्हायला लागलंय किंवा माझं सतत चुका लागलंय किंवा माझ्यामुळं घरातल्यांना त्रास व्हायला लागलाय, अशा पद्धतीची भावना किंवा न्यूनगंडाची भावना निर्माण होते. करेक्ट. आणि मला सांगा की त्यावेळेला खाण्यापिण्यावरची पण वासना उडते का? एक्झॅक्टली. आता सतत निगेटिव्ह विचार, सतत ताणतणावमध्ये राहिल्यानंतर काय होतं, ह्याचा परिणाम हा झोप आणि भूक ह्या 2 गोष्टीवरती होतोच. सगळ्यात सुरुवातीला होतो. की नैराश्यामध्ये टिपिकली लक्षात येतं की झोप मंदावते किंवा भूकही मंदावते. बट काही आता सिच्युएशन्समध्ये आम्ही बघतो की झोप वाढते पण, म्हणजे सतत झोपून राहावंसं वाटणं किंवा भूकसुद्धा वाढते. आता बरेच काही पेशंट्स आम्ही बघतो की ज्याच्यामध्ये ते तक्रार करतात, सर कशातच काही इंटरेस्ट वाटत नाही, काय वाटत नाही, आणि मला ताणतणाव आला की मी ओव्हर इटिंग करतो, म्हणजे मी जास्त खातो अच्छा. आणि खाल्ल्यानंतर माझा थोडा स्ट्रेस कमी होतो. तर असे काही सिच्युएशन्स किंवा काही पेशंट्स आहेत की जे अशा पद्धतीने रिपोर्ट करतात. पण मला एक सांगा, मी तुम्हाला 1 मिनिट थांबवतो याच्यासाठी, की आता तुम्ही म्हटलात त्यानुसार झोप न लागणं ही अनेकांची समस्या आहे. बरोबर. म्हणजे 100 पैकी 60 लोक म्हणतील की व्यवस्थित शांत झोप लागत नाही. मला सांगा की निद्रानाश हा सुद्धा एक मानसिक आजार आहे का तो फिजिकल आजार आहे? निद्रानाश ही मानसिक आजार आहे. निद्रानाशाची काही सायकोलॉजिकल कारणं आम्ही म्हणतो सायकोजेनिक, की ज्याच्यामध्ये सतत स्ट्रेस हा एक फर्स्ट अँड फॉरमोस्ट फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे निद्रानाश होऊ शकतो. त्याचबरोबर सायकॅट्रिक इलनेसेस म्हणजे मानसिक इतर जे आजार आहेत, जसं डिप्रेशन आहे, अँझायटी डिसऑर्डर आहे, स्किझोफ्रेनिया आहे, बायपोलर डिसऑर्डर आहे किंवा व्यसन, ह्या सगळ्या आजारांच्या मध्ये निद्रानाश हा एक महत्त्वाचा लक्षण आहे. अच्छा. त्यामुळे निद्रानाश हा सायकॅट्रिक इलनेस किंवा मानसिक आजारामध्ये मोडतो. आणि पण मग आता म्हटलं सगळे डिप्रेशनची जर आपल्याला लक्षणं बघायची असेल तर त्यामध्ये पण एक निद्रानाश असू शकतो. येस. बऱ्याच वेळी आमच्याकडे ज्यावेळी पेशंट हे रिपोर्ट करतात नैराश्यामध्ये, त्यांची बऱ्याच पेशंटची पहिली तक्रार असते की डॉक्टर मला झोप लागत नाही आहे किंवा माझी पूर्वी झोप ही 6 ते 8 तास व्यवस्थित लागायची, आता मी अंथरुणात झोपायला गेलो की 2-3 तास मला झोपच येत नाही. बरोबर. किंवा सुरुवातीचे 2-3 तास झोप लागते आणि पहाटे जाग रात्री येते. 2-3 ला जाग आली की तिथून पुढे जागच येत नाही. बरोबर. आणि मग अशी जाग आल्यानंतर मनात असंख्य विचार येत राहतात, एका पाठोपाठ एक, कधी सुसंगत तर कधी कसलेही एकमेकाशी संबंध नसलेले विचार येतात, काळजी वाटायला लागती आणि मनातले विचार थांबतच नाही. बरोबर. त्यामुळे असे विचार थांबवायचे कसे हाही एक मोठा प्रश्न असतो. आता चांगला मुद्दा तुम्ही मांडला. विचार हे बऱ्याच वेळी आपल्या नियंत्रणात नसतात आणि ज्यावेळी आपण ताणतणावात येतो त्यावेळी तर मग ते अजिबातच राहत नाहीत. आणि स्ट्रेस किंवा ताणतणाव हा जास्त वाढला तर हे जे विचार आहेत हे अनावश्यकच असतात, निगेटिव्ह असतात. त्यामुळे ह्याचा जास्त त्रास होतो आणि वेळेवरती जर ह्याला आपण डील केलं नाही किंवा हाताळलं नाही व्यवस्थित तर मग हे विचार वाढत त्या विचारांचं रूपांतर ह्या काही ना काही मानसिक आजारांच्या मध्ये होऊ शकतं. पण मग डील करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्याच्यावरती मी नंतरच्या आपल्या भागात बोलतो. आता सुरुवातीला मी जी डिप्रेशनची जी लक्षणं सांगतोय ती मी थोडंसं एक्सटेंड करून पुढे हे करतो. सतत नकारात्मक विचार, वाईट वाटणं किंवा अपराधीपणाची भावना, ह्याच्याबरोबरच काही व्यक्तींच्या मध्ये अशी भावना निर्माण होते की मला यातून काही मार्ग नाही आहे, मला ह्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी कुणाची मदत मिळू शकत नाही, त्याला हेल्पलेसनेस असं मी म्हणतो. अच्छा. आणि मग जर मला मदत मिळू शकत नाही, यातून मार्ग नाही आहे, तर मग माझा जगण्यात काय अर्थ आहे, अशी ही चेन ऑफ निगेटिव्ह रिॲक्शन ही चालू होते. आणि ज्यावेळी त्या व्यक्तीला वाटायला लागतं की माझं जीवन हे व्यर्थ आहे, माझा जगण्यात काही अर्थ नाही आहे, त्याच्यानंतरचा जो विचार आहे तो म्हणजे टोकाचा विचार, तो म्हणजे आत्महत्येचा. मग मी जगून काय करू, मग याच्यापेक्षा मी जर संपलो तर माझ्याबरोबरचे सगळे प्रश्न संपतील, माझ्यामुळं जो इतरांना त्रास होतोय तोही संपेल. प्रत्यक्षात तशी सिच्युएशन काही नसते आणि जरी असली तर ती डील करण्यासारखी असते, हाताळता येते. हां, पण त्या व्यक्तीचं मनोबल इतकं खचलेलं असतं की त्याला दुसरा पर्याय दिसत नसतो. आणि अशा व्यक्ती बऱ्याच वेळी घरातल्या लोकांना, मित्रमैत्रिणींना संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, पण बऱ्याच वेळी काय होतं की व्यवस्थितपणे ऐकून घेतलं जात नाही किंवा काही वेळा असं दुर्लक्ष केलं जातं. काही वेळा म्हटलं जातं की अरे तसं काय नसतं,
डिप्रेशन वगैरे काय नाही, किंवा तुला काय झालेलं नाही, तू एवढा चांगला चालतोयस, बोलतोयस, फिरतोयस, काम करतोयस, अभ्यास करतोयस, तुला काय झालंय. त्यामुळे तुम्ही जसं मगाशी प्रस्तावना केली त्याच्यामध्ये बोलला की शारीरिक आजार हे दिसून येतात, पण मनाचे आजार, एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चाललेलं आहे. मनोव्यापारा एवढं गूढ काही असू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे म्हण आहे, ओठात एक पोटात एक. ही म्हण जर आपण बारकाईनं अभ्यास केला, विचार केला, तर ती तुम्हाला आम्हाला हानिकारकच आहे. केवळ त्या माणसाचा स्वभाव म्हणून किंवा तो समोर एक बोलतोय माघारी एक करतोय इथपर्यंत नाही आहे, तर तो माणूस त्याच्या मनामध्ये कोणकोणते विचार दाबून ठेवतोय याचा त्यालाच त्रास होत असतो. आणि म्हणूनच आपल्याकडे असं म्हणतात की जर चांगले विचार तुम्ही ठेवले तर चांगले रिटर्न्स मिळतात. जर तुमच्या मनात वाईट विचार असतील, दुसऱ्याबद्दल सुद्धा वाईट चिंतत असाल, तर ऑटोमॅटिक तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तशाच नकारात्मक घटना घडत असतात. म्हणून आपण नेहमी म्हणतो की मन प्रसन्न असलं पाहिजे, मनामध्ये चांगले विचार असले पाहिजेत, सकारात्मक विचार असले पाहिजेत, आणि त्याचा सगळ्याचा विज्ञानाशी संबंध आहे. आत्ता आपण जे बोलत होतो त्यानुसार तुम्ही नैराश्याबद्दल सांगताय मला, पण नैराश्य आणि एन्झायटी म्हणजे काळजी वाटत राहणे, सतत कशाची ना कशाची काळजी वाटत राहणे, काळजी आणि नैराश्य हे जुळेभाऊ आहेत का? नॉर्मली कुठलेही मानसिक आजार ज्यावेळी सुरुवात होतात तर ती अँझायटीनी सुरुवात होते. अँझायटी म्हणजे भयगंड मराठीमध्ये सांगायचं झालं. अँझायटीला जर विश्लेषण करायचं झालं तर त्याला आम्ही अनामिक भीती म्हणतो. म्हणजे तशी वस्तुस्थिती नसते, पण कसं होईल, काय होईल, होणार की नाही, जमणार की नाही, मला काय झालंय का, मला काय झालं तर पुढं काय, तर अँटिसिपेशन म्हणतो. म्हणजे काही बिघडलेलं नाही, काही झालेलं नाही आहे, पण झालं तर अशा पद्धतीचे सतत मनात मध्ये विचार येणं. आणि ही भीती परीक्षेची असू शकते, व्यवसायातली असू शकते, किंवा एखाद्या स्पर्धेची असू शकते. कोणत्याही पद्धतीची भीती वाटत राहणं, आरोग्याबद्दलची असू शकते. पण मग ही भीती एकदा मनात सुरुवात झाली की त्याची काळजी वाटायला लागते. म्हणजे काळजी आणि भीती यातही अतिशय धुसर अशी थीन लाईन आहे. पण आपल्याला जेव्हा काळजी वाटायला लागते त्यावेळेला त्याचा संपूर्ण शरीरावरती परिणाम होतच असतो. म्हणजे अगदी डोळ्यांच्या खाली काळं होणं इथून पासून ते तोंडाची चव जाणं, पचन व्यवस्था बिघडणं, असे शरीरावरती असंख्य परिणाम होत असतात. मनाच्या लेवलला मेंदूमध्ये नेमकं काय होतं, आणि मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारतो नंतरच्या टप्प्यात विचारतो, पण सगळ्यांच्या मनात आहे हे विचारांची भावना मनातनं म्हणजे नेमकी कुठनं होती, हृदयातनं की मेंदूतनं? येस, सगळ्या प्रश्नांची मी उत्तर जटिल आहे सगळा विषय. नॉर्मली आता अँझायटी डिसऑर्डर जर बघितलं तर हा मोस्ट कॉमन सायकॅट्रिक डिसऑर्डर, की आमच्या सगळ्या मानसिक आजारांच्या मधला सगळ्यात कॉमन डिसऑर्डर आहे. दुसरी गोष्ट, पोस्ट कोविड म्हणजे कोविड नंतर सर्वसाधारण 10 ते 15% वाढ या अँझायटी डिसऑर्डर्समध्ये झालेली आहे. म्हणजे आता सर्वसाधारण 20 ते 25% लोकांच्या मध्ये अँझायटी डिसऑर्डर हा आजार हा दिसून येतो. तिसरा फॅक्टर म्हणजे जसं तुम्ही विचारला की नेमका अँझायटी किंवा हे मानसिक आजार हे कुठून तयार होतात किंवा कुठून उद्भवतात. मेंदू आणि मन हे दोन्ही पॅरलली काम करतात. जिथे जिथे मानसिक आजार आहे किंवा कुठल्याही मानसिक आजाराशी आपण चर्चा करतो तर ब्रेन आणि माइंड ह्या दोन्ही गोष्टी पॅरलली रिस्पॉन्सिबल आहेत. मन जे आहे हे ब्रेनमधील काही स्ट्रक्चर्स म्हणतो, मी त्याच्या डिटेल्समध्ये काही फार जात नाही कारण ते फार टेक्निकल होईल. तर मेंदूचे काही जे स्ट्रक्चर्स किंवा पार्ट आहेत त्याच्यातून मन हे तयार होतं. विजिबली जर म्हटलं तर तसं काही स्ट्रक्चर हे नाही आहे, पण काही जे पार्ट्स आहेत ज्याला आम्ही सर्किट्स म्हणतो तर त्याच्यातून माइंड हे तयार होतं. आणि माइंडचं फंक्शन काय आहे की आपली वर्तणूक कंट्रोल करणं, आपले विचार कंट्रोल करणं, आपल्या भावना कंट्रोल करणं, त्याच्यामध्येच मेमरी पण आली, इमोशन्स आले, आपली वर्तणूक आली. तर ह्या तिन्ही गोष्टी आणि बुद्धी, येस, इंटेलिजन्स हा ऑब्विसली म्हणजे तो मनाचाच भाग आहे. येस येस. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या ब्रेनमध्ये असतात. आजार हा केव्हा येतो, जसं आता मगाशी म्हटलं, आता अँझायटी किंवा भीती ही सर्वांनाच वाटते, किंवा आपण नैराश्याबद्दल बोलत होतो तर उदास आपल्याला सर्वांना कधी ना कधीतरी वाटत असतं. एखादी दुःखद घटना घडली किंवा परीक्षेमध्ये यश अपयश आलं किंवा काम आपलं व्यवस्थित नाही झालं तर आपल्याला उदास कधीतरी वाटतं. पण कधीतरी उदास वाटणं आणि सतत उदास वाटणं हा ह्याच्यात फरक आहे. कधीतरी भीती वाटणं आणि सतत भीतीमध्ये राहणं
तर ही जी थिन लाईन आहे ती त्या फरक जो आहे तो ह्याच्यामध्ये आहे. सतत हा शब्दाला आमच्या शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे. तर सततची जी भीतीची भावना आहे किंवा सतत जे नैराश्य किंवा नकारात्मक विचार येणं आहे, तिथे मग आम्ही म्हणतो की एखाद्या व्यक्तीला तो आजार आहे. अच्छा. तसं अँझायटीमध्ये काय होतं की एक नकारात्मक विचार किंवा एक भीती ही दुसऱ्या नकारात्मक विचाराला लीड करते आणि मग ती चेन ऑफ निगेटिव्ह थॉट्स ही चालू होते आणि व्यक्ती प्रयत्न करते त्या विचारांच्यातून बाहेर पडण्याचा किंवा त्याला डील करण्याचा, पण समहाऊ त्यांना ते जमत नाही किंवा त्याच्यातून सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह विचार आणून तो विचार आपण कसा बदलायचा किंवा त्याला कसं डील करायचं हे कळत नाही. त्यातून तो आणखी नकारात्मक चक्रामध्ये जातो. येस. आणि त्याच्यातून मग तो आजार त्याला कधी जखडला जातो हे त्याच्याही लक्षात येत नाही. पण यातनं बाहेर पडायचं कसं? म्हणजे अनेक डॉक्टर सांगतात की तुम्ही मनातले विचार येऊ देत की येऊ द्यावेत, तसेच ते जाऊ द्यावेत आणि मग मेडिटेशन करा, ध्यानधारणा करा, योगा करा, याचा उपयोग होतो हे खरं आहे. येस. पण आपल्या मनातल्या विचारांना मला थांबवायचे, याच्यासाठी तुम्ही काही औषधं पण देता का? हो. आता सर्वप्रथम काय होतं की हे ज्यावेळी आजार तयार म्हणजे होतात आणि ज्यावेळी पेशंट आपल्याकडे येतो किंवा एखादी व्यक्ती येते, ती येण्यापूर्वी प्रॉब्लेम काय होतो की बऱ्याच लोकांना हे समजत नाही की हे काय होतंय किंवा हा मानसिक आजाराचा भाग आहे हे समजायलाच बराच कालावधी जातो. अनेकांना ते मान्य पण होत नाही की एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जाणं यामध्ये खूप कमीपणा वाटतो. म्हणजे मी काही वेडा झालोय का, माझ्या काही डोक्यावर परिणाम झालाय का, असं रागारागानं प्रतिप्रश्न केला जातो. म्हणजे घरातले जर काळजीपोटी मानसोपचार तज्ञांकडे जाऊया असं म्हणत असतील, कोणी मित्र सांगत असतील, तर त्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. तो कमीपणा वाटून घ्यायचं कारण नाही. जसे शरीराचे आजार असतात तसेच मनाचेही आजार असतात आणि त्याच्यावरती वेळीच उपचार घेतले पाहिजेत, तर ते आजार बरे होऊ शकतात. अन्यथा या आजारातून काय होऊ शकतं तर आयुष्याचा शेवट घडवण्यापर्यंत आपले विचार नकारार्थी आणि प्रबळ बनत जातात. आजच्या या कार्यक्रमाचा आमचा हेतू हाच आहे की नकारात्मकता जी समाजात वाढत चाललेली आहे, एकमेकांच्या बद्दल वाईट विचार करण्याची जी काही पद्धत वाढत चाललेली आहे ती रोखता यावी. चांगले विचार, सकारात्मक विचार अधिक कसे निर्माण होतील याचा प्रयत्न करण्यासाठी आज मी डॉक्टर निखिल चौगुले बोलवलं आहे. आपण सर सांगत होता त्यानुसार नैराश्य आणि आपण अँझायटी, काळजी आणि त्याच्याबरोबरीनं भीती, असे तिन्ही फॅक्टर बद्दल बोलतोय आपण. पण यातला कोणता विचार हा अधिक बळावला की माणूस स्वतःवरचा कंट्रोल गमावून बसतो? म्हणजे अति राग आणि भीक माग असे आपल्याकडं म्हण आहेच. म्हणजे राग हा चांगला नाही, पण ऍट द सेम टाइम असंही म्हटलं जातं की एखादा माणूस रागाच्या भरात जे बोलतो त्यामुळे त्याचं मन मोकळं होतं आणि तो पुन्हा स्वच्छ मनानं जगू शकतो. पण जी माणसं न बोलता आतल्या गाठी जी असतात ती मनात ठेवून राहतात, दुःख धरून राहतात, याला कसं मी संपवतो, याला कसं मी चिंबवतो, अशी जी काही एक मानसिकता असते, ती माणसं अधिक स्वतःच्या आरोग्याचं नुकसान करून घेतात का? बरोबर आहे. कारण काय असतं, राग येणं हे आमच्या शास्त्रानुसार चुकीचं नाही आहे किंवा त्याला आम्ही आजार म्हणत नाही. राग ही एक रिॲक्शनच आहे. येस. पण सतत, परत मी हाच शब्द वापरणार की सतत राग येणं, लहान सहान गोष्टीला राग येणं आणि त्या रागामुळे जर नुकसान होत असेल, नॉर्मली आम्ही मानसिक आजारामधले पॅरामीटर्स हे कशा दृष्टिकोनातून ठरवतो की एखाद्या व्यक्तीला आजार आहे किंवा त्रास आहे की जर त्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनामध्ये, त्याच्या शैक्षणिक जीवनामध्ये, त्याच्या व्यावसायिक जीवनामध्ये, त्याच्या कौटुंबिक जीवनामध्ये आणि त्याच्या सामाजिक जीवनामध्ये हे 5 डोमेन्स आहेत. त्याच्यावरती जर परिणाम होत असेल किंवा त्याच्यामधील एखाद्या जरी डोमेन्सवरती परिणाम होत असेल किंवा नुकसान होत असेल, तर मग आम्ही म्हणतो की त्यांनी सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे. याच्यात वैयक्तिक जीवन, शैक्षणिक, व्यावसायिक, कौटुंबिक आणि सामाजिक, तर 5ही डोमेन्समधला एखादा डोमेनवरती जरी परिणाम होत असेल तरी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे फार आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये शैक्षणिक म्हणजे रिपीटेड फेल्युअर, वारंवार नापास होतोय किंवा परीक्षेत मागं पडलेला आहे, अभ्यासात मागं पडलेला आहे, किंवा व्यावसायिक जीवनामध्ये सतत अपयश यायला लागलेलं आहे, कौटुंबिक जीवनामध्ये सतत कलह निर्माण व्हायला लागला आहे, सामाजिक जीवनामधली त्याची इन्व्हॉल्वमेंट कमी झालेली आहे, सतत एकटा राहायला लागलेला आहे. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत किंवा पॅरामीटर्स आहेत की ज्याच्यातून आपल्याला ठरवणं गरजेचं आहे की त्याला काहीतरी त्रास आहे आणि त्याला तज्ज्ञांची गरज आहे. तर हे 5 पॅरामीटर्स
मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे. आणि ज्यावेळी आपण ह्या 5 पॅरामीटर्सवरती पेशंट त्या व्यक्तीला स्वतःला जर जाणीव झाली की नाही, मला माझं नुकसान व्हायला लागलं आहे, पूर्वी जेवढं मी कार्यक्षमता होती तेवढी आता माझी राहिलेली नाही आहे, पूर्वी जेवढं मी बाहेर पडायचो तेवढं आता मी पडत नाही आहे, किंवा सतत माझ्या रागामुळं माझे मित्र तुटत चालले आहेत, किंवा घरामधली लोक नाराज व्हायला लागलेले आहेत. तर बऱ्याच वेळी असं होतं की नैराश्य आणि अँझायटी डिसऑर्डर हे पेशंट हे स्वतः आमच्यापर्यंत येतात की डॉक्टर, माझा स्वभाव पूर्वीसारखा राहिलेला नाही आहे, किंवा माझ्या रिॲक्शन्स या पूर्वीसारख्या राहिलेल्या नाही आहेत, आता मी लहान सहान गोष्टीला चिडतो, किंवा मला सतत फ्रस्ट्रेशन येतं. म्हणजे हे शब्दशः मी पेशंटचे शब्द आता मी सांगितलेले आहेत की अशा शब्दातच पेशंट वर्णन करतात. मग अशा सिच्युएशनला कसं आहे की आम्हाला फक्त ती तक्रार म्हणून आम्ही इव्हॅल्युएट कधीच करत नाही. आमच्या मानसिक आजारामध्ये कसं आहे की हिस्ट्री टेकिंग हा पार्ट फार महत्त्वाचा आहे की आम्ही डिटेल पेशंटची सविस्तर चर्चा करतो. कुठल्या सिच्युएशनला, कधीपासून हा त्रास होतो आहे, केव्हा तुम्हाला, बरं एखाद्या सिच्युएशन किंवा घटनेनंतर असा त्रास सुरू झाला का. तर हे सगळे फॅक्टर्स फार महत्त्वाचे आहेत. त्याचसोबत कौटुंबिक परिस्थिती, शैक्षणिक, व्यावसायिक, म्हणजे हे सगळे फॅक्टर्सची ज्यावेळी आम्ही माहिती घेतो, पेशंटच्या जवळच्या नातेवाईकांच्याकडूनही पेशंटच्या संदर्भातली माहिती घेतो, त्याच्या आधारे काही तपासण्या किंवा सायकोलॉजिकल सायकोमेट्रिक टेस्ट असतात त्या आम्ही कंडक्ट करतो, आणि त्याच्यावरून मग आम्ही एका कन्क्लुजनला येतो की त्या व्यक्तीला एखादा मानसिक आजार, नैराश्य आहे तर नैराश्य आहे का, किंवा अँझायटी डिसऑर्डर असेल तर त्यातला काही आजार आहे का. पण मग एकदा त्याचा आजार निदान झाला की मग त्यानंतर त्याला तुम्ही समुपदेशनातून बाहेर काढायचा प्रयत्न करता, काही टिपिकल टॅबलेट किंवा काही अशी औषधं देता केमिकल फॉर्म्युला असलेली, की त्या माणसाला सतत सकारात्मक वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न करता, त्यासाठी मग योगा असेल किंवा मेडिटेशन असेल, अशा पद्धतीनं म्हणजे वातावरण निर्मितीतून, औषधातून की बोलण्यातून त्याला बाहेर काढण्याचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता. हा अतिशय चांगला प्रश्न विचारला, कारण बऱ्याच वेळी पेशंट किंवा नातेवाईकांची अशी तक्रार असते की मानसोपचार तज्ज्ञांच्याकडे आलं म्हणजे हे झोपेच्या गोळ्या देणार. दुसरं असं आहे की आता अलीकडं पेशंट किंवा नातेवाईकांचा डिमांड असतो की आम्हाला फक्त समुपदेशन करा, आम्हाला औषध गोळ्या नको आहेत. तर मी तो थोडा गैरसमज दूर करण्याचा इथून प्रयत्न करतो. कसं आहे की आत्ता जे तुम्ही मुद्दे सांगितले त्या सगळ्याच गोष्टींचा वापर आम्ही आमच्या उपचार पद्धतीमध्ये करतो, की ज्याच्यामध्ये औषध गोळ्या आल्या, समुपदेशन आलं, योगा, मेडिटेशन किंवा त्याला अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणतो. तर ह्या तिन्ही गोष्टींचं इंटिग्रेशन करून आम्ही उपचार हे करतो. आता उपचार हे कसे ठरवले जातात की एखाद्या व्यक्तीला समुपदेशनच लागेल का, किंवा एखाद्या व्यक्तीला गोळ्या लागतील का, किंवा एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलाइज म्हणजे ॲडमिट करावं लागेल का. मानसोपचार रुग्णांमध्ये सुद्धा ॲडमिट करायची वेळ येते. हो हो, म्हणजे हॉस्पिटलमध्ये. येस. जे लोकांना जनरली वेड्यांचं हॉस्पिटल एवढंच माहिती असतं, पण ती एक्स्ट्रीम स्टेज आहे. एक्स्ट्रीम म्हणजे आता जसं आपली मुलाखतीची सुरुवात ज्या टॉपिकनी झाली, आत्महत्या, ज्या व्यक्तींना सिव्हिअर नैराश्य आहे, नैराश्याची तीव्रता जास्त आहे की ज्याच्यामध्ये त्यांना आत्महत्येसारखे विचार येतात, किंवा त्यांनी ऑलरेडी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे, तर ही मेडिकल सायन्स किंवा सायकॅट्री फील्डमध्ये इमर्जन्सी म्हटली जाते. म्हणजे जसं एखाद्या व्यक्तीला अटॅक आल्यानंतर इमर्जन्सी त्याला ॲडमिट करणं, आयसीयूत ठेवणं, तसं नैराश्य आणि आत्महत्येचे विचार येणं ही सायकॅट्री पॉईंट ऑफ व्ह्यूनी ही इमर्जन्सी आहे की जिथं आम्ही हॉस्पिटलाइज करून अशा पेशंटना किंवा अशा रुग्णांना उपचार करतो. तर पेशंटच्या तीव्रतेनुसार आम्ही उपचाराची दिशा ठरवतो. जसं आता मी म्हटलं की हॉस्पिटलायझेशन, जर पेशंटची तीव्रता, त्या आजाराची तीव्रता जास्त असेल, त्याला आत्महत्येसारखे विचार येत आहेत, किंवा अँझायटीमुळे, सिव्हिअर अँझायटीमुळे तो स्वतःला काहीतरी इजा करून घेतोय किंवा दुखापत करून घेतो, किंवा काही वेळा ॲग्रेशन म्हणतो, संशय वृत्तीमुळे काही पेशंट हे ॲग्रेसिव्ह होतात, म्हणजे नातेवाईकांच्या जीव घेण्याचा प्रयत्न करतात. मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की म्हणजे एकीकडं स्वतःला इजा करून घेऊन अगदी स्वतःचं जीवन संपवण्यापर्यंतच्या पातळीवरती पोचणं, टोकाची भूमिका घेणं, तर ॲट द सेम टाइम स्वतःवरच्या भावभावनांचा कंट्रोल सुटल्यामुळं दुसऱ्याचा जीव घेण्यापर्यंत जाणं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की हे दहशतवादी असतील किंवा नक्षलवादी असतील किंवा खून करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये नेमकी काय भावना तयार होत असेल, ते किती ॲग्रेशन असेल, एखाद्या माणसाचा जीव घ्यायचा आहे ही सोपी गोष्ट नाही. आता जिथे काही चांगला कॉज आहे, देश रक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांना आपल्या देशाच्या रक्षणासाठी शत्रूवरती गोळी चालवणं आवश्यक असतं,
परंतु स्वतःच्या भावभावनांचा अतिरेक झाल्यामुळं दुसऱ्याचा जीव घेणं ही सुद्धा प्रचंड हॉरिबल गोष्ट आहे. मग ही वेळ काय येते आणि मग आत्महत्या करणारा माणूस वेळप्रसंगी दुसऱ्याचा जीव पण घेऊ शकतो का? हो. आता हे जे सगळे तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत हे फार क्लिष्ट आहेत एका साईडनी, की जिथं देशभक्ती, देशभावना किंवा हा आहे तिथे तुमचा माइंड किंवा तुमच्या मनाला अशा पद्धतीने प्रोग्रॅमिंग केलेलं असतं आणि तुमचं मन इतकं स्थिर असतं की तुम्हाला माहिती आहे की कुठल्या सिच्युएशनला तुम्ही काय निर्णय घेता किंवा काय निर्णय घ्यायचा आहे. बंदुकीतून सैनिकाला माहिती आहे की बंदुकीतून गोळी ही कधी चालवायची आहे. बरोबर. वेअर ॲज एखादा व्यक्ती ज्याची मनस्थितीच बिघडलेली आहे, ज्याचे विचारच बिघडलेले आहेत, तर त्याचे आचारही बिघडणार. विचार हे असे आहेत, विचार जर आपले विस्कळीत झाले तर त्याचे आचारही बिघडणार. म्हणजे जसं आता आमच्या मानसिक आजारामध्ये कसं आहे, 3 डोमेन्स म्हणजे 3 फॅक्टर्स हे फार महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे इमोशन्स म्हणजे भावना, दुसरं म्हणजे थॉट्स म्हणजे विचार, आणि तिसरा आहे तो आचार, दॅट इज बिहेवियर. म्हणजे थॉट्स, इमोशन्स आणि बिहेवियर या तिन्ही गोष्टी एकमेकांशी फार संलग्न आहेत आणि त्या एकमेकांशी जोडून आहेत. तर त्याचा मेन फॅक्टर किंवा मेन जो भाग आहे तो विचार. तुमचे विचार स्थिर असले तर तुमच्या भावना स्थिर राहणार, तुमच्या भावना स्थिर राहिल्या तर तुमचे आचार स्थिर राहणार. तुम्ही दुसरीकडून जर विचार केला, तुमचे विचार निगेटिव्ह आहेत किंवा विचार विस्कळीत झालेले आहेत, तर भावना या विस्कळीत होणार. भावना विस्कळीत झाला तर प्रचंड तो व्यक्ती अस्वस्थ होणार. पण मला सांगा डॉक्टर साहेब, एखादी व्यक्ती अत्यंत प्री प्लॅन करून दुसऱ्याचा बदला घेण्याचा किंवा दुसऱ्यावरती अटॅक करण्याचं प्लॅनिंग करत असते किंवा त्याचा व्यवस्थित प्लॅन बनवत असते, म्हणजे मग अगदी सर्वसामान्य माणूस सुद्धा माझा कधी काही झालेला अपमान, मला त्याचा बदला घ्यायचा आहे म्हणून समोरच्या माणसाचा कसा पाण उतारा करता येईल याचा विचार करत असतो. थंडपणानं चालू असतं. असा थंडपणा हा सुद्धा घातक नाही का? एक वेळ बोलून दाखवणं, राग व्यक्त करणं खूप चांगली गोष्ट आहे, पण अतिशय शांत डोक्यानं आणि ज्याला आपण म्हणतो की मनामधला आपल्या जे काही एक आसुरी वृत्ती आहे ती बाहेर कुठेही न दाखवता शांतपणानं एखाद्याचा काटा काढायचा प्रयत्न करणं, ही माणसं अधिक घातक नाहीत का? कसं आहे की हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, बट ॲट द सेम टाईम अजून आपलं सायन्स इतका ॲडव्हान्स झालेलं नाही आहे की एखाद्याच्या मनात काय चाललंय हे आधी आपल्याला समजू शकेल. आता त्यात कसं आहे की आता AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक आता सध्या याचा जोर पकडा लागलेला आहे की मे बी आपल्याला काही गोष्टी ह्या आपण आधी कळू शकतील. म्हणजे आपण काय टाईप करतो, काय शोधतोय, त्या ह्याच्यातून एखाद्या व्यक्तीची मानसिकता काय आहे. पण ही नार्को टेस्ट करतात, सगळेजण हल्ली मागणी करतात यांची नार्को टेस्ट करा. नार्को टेस्ट म्हणजे नेमकं काय होतं? सी बेसिकली तो माणूस सगळं जुनं जे काही घडलेलं आहे ते खरं बोलून जातो असं मानलं जातं, पण ते खरं आहे का? आता आपल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मनोविकाराचं निदान करण्यासाठी नार्को अनालिसिस किंवा पेंटोथल इंटरव्ह्यू ही टेस्ट आम्ही रेग्युलरली कंडक्ट करतो, की ज्याच्यामध्ये भुलीचं इंजेक्शन जे आहे हे टप्प्याटप्प्याने देऊन पेशंटशी इंटरव्ह्यूज केला जातो. इंटरव्ह्यू जसा आपला नॉर्मल इंटरव्ह्यू असतो तसाच, पण तो इंजेक्शनच्या सोबत किंवा औषधासोबत. नॉर्मली त्यामध्ये काय होतं की जो पेशंट त्याचे विचार कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्या भावना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, तो जो कंट्रोल आहे तो त्या इंजेक्शनच्या मुळे त्याचा स्वतःवरचा ताबा हा निसटतो. एक प्रकारे गुंगी येते आणि त्या गुंगीमध्ये तो माणूस बोलायला लागतो. येस. आणि नॉर्मली आम्ही वैद्यकीय दृष्टिकोनातून हा इंटरव्ह्यू कशासाठी कंडक्ट करतो, बरेच पेशंट हे वैयक्तिक कारणं त्यांचा त्रास सुरू होण्यासाठी काय असतात हे बोलायला म्हणजे तयार नसतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच पेशंटना कळत नसतं की आपल्याला कुठल्या कारणामुळे त्रास व्हायला लागलेला आहे. तर असे पेशंट्स हे आम्ही नार्को टेस्ट किंवा पेंटोथल इंटरव्ह्यू या तपासणीसाठी आम्ही घेतो की नार्को टेस्टचे रिझल्ट जेन्युइन येतात. येस, मोस्ट ऑफ द टाइम. कन्फर्मेटरी टेस्ट नाही आहे ही, बट ॲट द सेम टाइम आपल्याला एक अंदाज येतो की पेशंटच्या जीवनामध्ये काही ताणतणावाचे घटक फॅक्टर्स कुठले आहेत का, त्या पेशंटची वैचारिक दिशा काय आहे का. समजा एखाद्या पेशंटला नैराश्य आहे, त्याला मी कॉन्शियसली डायरेक्टली इंटरव्ह्यूच्या वेळी जर विचारलं की तुम्हाला आत्महत्ये किंवा निगेटिव्ह विचार येतात का किंवा टोकाचे विचार येतात का, तो पेशंट कॅटेगरिकली डिनाय करतो. पण नार्को टेस्टमध्ये बरेच पेशंट हे बोलून जातात, सर मला 1 महिना झालं
वाईट विचार यायला लागले आहेत, स्वतःला जीवन संपवावंसं वाटायला लागलं आहे, किंवा मी प्रयत्न पण केलेला, मी रेल्वे स्टेशनपर्यंत म्हणजे रेल्वेच्या रुळापर्यंत गेलेलो आहे, खरं तिथून परत आलेलो आहे, किंवा घरात मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तर हे जे इंडिकेशन्स आहेत हे जर आपल्याला आधी किंवा ह्या तपासणीच्याद्वारे कळाले तर आम्हाला उपचार व्यवस्थित ठरवता येतात, किंवा त्या आजाराची तीव्रता किती आहे हे कळते, त्या पेशंटच्या मनामध्ये ॲक्च्युअल विचार काय चालू आहेत किंवा प्लॅनिंग काय चालू आहे, किंवा त्याची विचाराची दिशा. समजा त्यांनी टोकाचं पाऊल उचललेलं नाही आहे आणि म्हणजे विचार फक्त येत आहेत पण तो उचललेला नाही आहे किंवा तो थांबला आहे, तर तो का थांबला आहे, मग त्याचं प्लॅनिंग, म्हणजे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि हे जर फॅक्टर्स आपल्याला ह्या टेस्टच्या माध्यमातून कळाले तर उपचार सोपे राहतात, समुपदेशनाला किंवा काउन्सिलिंगला आपल्याला फार इझी होऊन जातं. आणि मगाशी जो तुम्ही फॅक्टर म्हटला की क्राईम किंवा एखादी म्हणजे नकारात्मक घटना ही का घडते, नॉर्मली तुम्ही कुठले म्हणजे आता ॲज अ सायकॅट्रिस्ट आम्ही आत्महत्याचा प्रयत्न केला किंवा विचार असले तर त्याच्यामध्ये आम्ही इंटेंट काय आहे, मोटिव्ह काय आहे हे बघतो. जसं आता एखादा क्राईम झाला तर त्याचा मोटिव्ह म्हणजे कारण, कशासाठी हे करतो, का करतो. आत्ता बरेच अलीकडच्या काळामध्ये हे जे बरेच क्राईम होत आहेत हे इम्पल्सिव्ह म्हणतो, म्हणजे फार काही मोटिव्ह नसतो, उद्देश नसतो, मनात आलं केलं, म्हणजे अशा पद्धतीची कृत्य ही बरेच दिसून येत आहे. त्याला आपण खऱ्या अर्थानं माथे फिरू म्हणू शकू. अशा लोकांच्याकडनं क्राईम वाढतोय. पण ॲट द सेम टाइम तुम्हाला म्हटलं तसं की आपल्याकडे ज्या पद्धतीनं हा आत्महत्येचा प्रमाण वाढल्याचा डाटा आहे तो बघितल्यानंतर प्रचंड काळजी वाटायला लागते, पुन्हा वेगळ्या अर्थानं, की या सगळ्या नव्या पिढीचं पुढं काय होणार आहे. याचं कारण असं की छोट्या छोट्या नकारांना सुद्धा पचवायची, स्वीकारायची आता तयारी राहिली नाही आहे. मला मोबाईल दिला नाही, मला परीक्षेमध्ये हवे असलेल्या प्रश्नांना सामोरं जाता आलं नाही, किंवा मला परीक्षा व्यवस्थित देता आली नाही, मला एखादी गाडी पाहिजे होती ती मला आईवडिलांनी दिली नाही, किंवा एखाद्या मुलीनं मला प्रेमविवाहाला नकार दिला, अशा गोष्टीतून सुद्धा आता आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. याला पालक जबाबदार आहेत का, की मुलांची जडणघडणच मुळात त्यांना जे हवं ते सगळं लहानपणापासून द्यायचं म्हणजे आपलं पालकत्व झालं असा एक समज निर्माण आहे. तर त्यामुळे त्यातून मुलांना नाही ऐकायची तयारीच असत नाही. लहानपणापासून जे म्हणेन, जे तोंडातनं येईल ते मला मिळालं पाहिजे अशी भावना वाढीच लागते, आणि त्याच्यातून मग अशा परिस्थिती उद्भवती का. मी एखाद्या फॅक्टरला मी जबाबदार कुणाला धरणं चुकीचं राहील. याच्यामध्ये कसं आहे की बदलती आता जीवनशैली किंवा कौटुंबिक परिस्थिती जी बदललेली आहे त्याच्यामध्ये पालकत्व हा फॅक्टर फार इम्पॉर्टंट आहे, की ज्याच्यामध्ये टू सम एक्सटेंट त्यांचा रोल हा फार महत्त्वाचा आहे. आत्ता पालकत्वाची व्याख्या कशी बदललेली आहे की चांगल्या शाळेला घातलं म्हणजे मी चांगला पालक आहे, भरपूर चांगल्या शाळेत घातलं, त्याला भरपूर खाय प्यायला दिलं, त्याला चांगले कपडे दिले, त्याला चांगले इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स दिली, वर्षातून 2 ट्रिप केल्या. थोडक्यात काय की आपण मरायचं, पैसा मिळवायचा आणि त्यातून ऐहिक गरजा, भौतिक गरजा भागवायच्या. त्या पलीकडे जाऊन नात्याची गरज, मनाची गरज पण असते, हे मात्र आपण सोयीस्करित्या विसरून जातोय. करेक्ट. आणि तिथंच सगळं पाणी मुरतंय. म्हणजे बेसिकली काय आहे की पालकांना हे लक्षात आलं पाहिजे की आपला रोल काय आहे, मुलाला किंवा आपल्या पाल्यांना आपण मार्गदर्शन कसं करायचं आहे, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी किंवा त्यांना पर्सनॅलिटी, त्यांचं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी आपला रोल काय आहे. म्हणजे हे पालकांनी जोपर्यंत प्लॅन करणार नाहीत तोपर्यंत मुलांना कळणार नाही. मुलं ज्यावेळी जन्माला येतात त्यावेळी ते एक हार्डवेअर असतं, कॉम्प्युटर जसा नवीन आणतो तसा, तर त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर तुम्ही कसं त्याला आता इन्सर्ट करणार त्याच्यावरती तो पुढे फंक्शन करणार. सॉफ्टवेअरच जर चुकीचं जायला लागलं किंवा अधूनमधून जर कुठले व्हायरस आले तर मग तो कॉम्प्युटर हा चुकीच्या पद्धतीनेच काम करणार. मग नंतर आपण दोष देऊन चालणार नाही किंवा नंतर आपण गिल्ट, वाईट वाटून चालणार नाही. तर मुळात कसं आहे की ज्याला आपण पूर्वी च्या काळात संस्कार म्हणत होतो, आता आजकाल हा शब्द मी कुणाकडूनच ऐकत नाही आहे. म्हणजे हे फार चुकीची किंवा म्हणजे फार वाईट गोष्ट आहे. संस्कार हा फार मोठा शब्द आहे, मनाच्या आरोग्यासाठी तर फारच महत्त्वाचा आहे. तर पूर्वी संस्कारामध्ये बऱ्याचशा गोष्टी येत होत्या की ज्याच्यामध्ये मोठ्या लोकांचा किंवा वरिष्ठ लोकांचा आदर, एकत्र कुटुंब पद्धत किंवा सणवार एकत्र येऊन साजरे करणं, किंवा काही रिच्युअल्स, रीतिरिवाज फॉलो करणं, काही धार्मिक गोष्टींचं ज्ञान देणं,
किंवा मंदिरात किंवा मुलांना घेऊन जाणं, आजी आजोबा किंवा घरातील वरिष्ठांच्या सोबत वेळ घालवणं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधून मुलांचं मन आणि शरीर हे दोन्हीही विकसित होत होतं. आता दुर्दैवाने यातल्या काही सोयीस्कर गोष्टी तेवढ्या अतिरेकी स्वरूपात स्वीकारल्या जातात किंवा नाकारल्या जातात, आणि मग त्यातून श्रद्धा, अंधश्रद्धा, धार्मिक उन्माद किंवा विभक्त कुटुंब पद्धती, माझंच खरं, मी समोरच्याला जुमानणारच नाही, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स जे वाढायला लागलेले आहेत त्याचं कारण संस्कारांचा अभाव किंवा चुकीच्या पद्धतीचे संस्कार. पण डॉक्टर साहेब, आपला जो मूळ प्रश्न होता त्याकडे जाऊयात. आपला या शेवटच्या टप्प्यात आलो या एपिसोडच्या, की एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वतःचं आयुष्य संपवण्याची भावना निर्माण होते. आपण असं म्हणतो की हार्ट अटॅक जर येणार असेल तर त्याचे सिम्पटम्स आधी आपल्याला काही जाणवत असतात, शरीर सांगत असतं, फक्त आपण त्याकडे लक्ष देत नाही किंवा आपण शरीराच्या हाका ऐकत नाही. तसंच मनाच्या आजारांचं पण होतं का? एखाद्या माणसाच्या मनामध्ये जर अशा पद्धतीनं आत्महत्येसारख्या टोकाच्या पावलाकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली असेल तर ते आधी समजू शकतं का आणि ते रोखता येईल का? काय कसं करता येईल? निश्चितच अतिशय चांगला प्रश्न आहे. सगळ्यात पहिलं माझं स्टेटमेंट हे राहील की नैराश्य किंवा डिप्रेशन ह्या किंवा कुठलेही मानसिक आजार घेतले तर त्याच्यावरती ट्रीटमेंट आहेत, 100% उपचार आहेत. आत्महत्या ह्या पूर्णपणे रोखता येतात, थांबवता येतात. एखाद्या व्यक्तीला नैराश्य आहे आणि त्याला आत्महत्येसारखे विचार येत आहेत, तो आजार हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. फक्त काय आहे की योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट, उपचार हे होणं फार गरजेचं आहे. आता आयडेंटिफाय किंवा ही लक्षणं काय असतात किंवा कसं ओळखायचं की एखाद्या व्यक्तीला त्रास व्हायला लागलेला आहे. मगाशी जसं मी काही लक्षणं सांगितली की नैराश्याची, तर उदास वाटणं, निराश वाटणं किंवा इंटरेस्ट, उत्साह कमी होणं ही लक्षणं, किंवा सतत चिडचिड होते, नकारात्मक विचार येत आहेत, वाईट वाटतंय, किंवा असे डायरेक्टली कुठलीही व्यक्ती असं येऊन बोलणार नाही की माझा उत्साह कमी झाला आहे. ते काही सिच्युएशन सांगणार, अरे माझं कामात लक्ष लागत नाही, किंवा पूर्वी मला बाहेर पडायची आवड होती पण आता मला इंटरेस्टच येत नाही, अशा पद्धतीने काही जण वर्णन करतात. किंवा काही जण म्हणतात अरे मला आता काय नकोसंच वाटायला लागलं आहे. असं एखादं स्टेटमेंट एकदम अचानक येतं. तर हे जे स्टेटमेंट आहेत हे सिरियसली घेणं आता गरजेचं आहे. पोस्ट कोविड आता मी बरेच व्यक्तींच्यामध्ये मी बघतोय की सगळं चांगलं आहे, म्हणजे कौटुंबिक स्वास्थ्य चांगलं आहे, आर्थिक सुबत्तता आहे, सामाजिक जबाबदाऱ्या सगळ्या चांगल्या व्यवस्थित पार पडत आहेत, पण डॉक्टर आता अलीकडं मला उत्साहच येत नाही आहे, मला आनंदच वाटत नाही आहे कशात, मला एकटं एकटं वाटतं, मला लोनली वाटतं आणि काय कारणच कळत नाही आहे. बऱ्याच वेळी मानसिक आजार शोधण्यामागं आम्ही काहीतरी कारण शोधत असतो की ह्याच्यानंतर झालं का, त्याच्यानंतर झालं का, भांडणं झाल्यानंतर. तर प्रत्येक वेळी आपल्याला तेच कारण मिळेल असं नाही. काही मानसिक आजार आहेत हे बायोलॉजिकल आहेत, म्हणजे आपल्या मेंदू, मगाशी आपला जो विषय म्हणजे मुद्दा झाला की मन कुठं असतं, तर ह्या ब्रेनमध्ये जे काही स्ट्रक्चर्स आहेत आणि त्या स्ट्रक्चरमध्ये काही जे केमिकल्स आहेत ते आपली इमोशन्स आणि बिहेवियर कंट्रोल करतात. की ज्याच्यामध्ये सेरोटोनिन, डोपामिन आणि नोरेपिनेफ्रिन हे 3 महत्त्वाचे द्रव आहेत, रासायनिक द्रव आहेत की जे आपलं मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही कारणांच्यामुळे ह्या रासायनिक द्रवांच्या मध्ये बिघाड झाला तर मग हे अँझायटी, डिप्रेशन, बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया असे वेगवेगळे मानसिक आजार हे यायला सुरुवात होतात. आता त्याचं कारण अनिश्चित आहे की हे कशामुळे ह्याच्यात बिघाड होते, काय कारणामुळे होतात, तर त्याची कारणं अनिश्चित आहेत. त्याच्याच सोबत आणखीन एक मुख्य कारण जे आपण बऱ्याच वेळी दुर्लक्ष करतो ते म्हणजे अनुवंशिकता. काही वेळा जसे ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज, हायपरटेन्शन याच्यामध्ये आपण अनुवंशिकता शोधतो, घरामध्ये आणखी कोणाला असा त्रास आहे का. जसं शारीरिक आजारांच्या मध्ये अनुवंशिकतेचं घटक हा महत्त्वाचा आहे, तसंच मानसिक आजारामध्ये आहे. त्यामुळे आम्ही ज्यावेळी पेशंटचा इतिहास माहिती घेतो त्या ह्याच्यामध्ये हा प्रश्नही विचारतो, घरामध्ये आईंच्या साईडला, वडिलांच्या साईडला कोणाला मानसिक आजार वगैरे होता का किंवा आहे का. पण अशा पद्धतीच्या जर समजा नैराश्याच्या किंवा काळजी वाटण्याच्या आणि त्यातून आत्महत्येकडे जाण्याच्या प्रवासाला सुरुवात होते, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या घरातल्यांनी, मित्रमंडळींनी काय काळजी घेणं अपेक्षित असतं? सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या व्यक्तीचे विचार ऐकून घेणं. पण म्हणून अशा वेळेला चांगले मित्र पाहिजेत. हो, अतिशय महत्त्वाचं आहे. चांगल्या मैत्रिणी पाहिजेत, घरातले कुटुंबीय खऱ्या अर्थानं नातं जपणारे असले पाहिजेत,
ते केवळ दिखाऊ आणि बेगडी नातं असून उपयोग नाही. कारण तुम्ही म्हटलात तसं की एखाद्या माणसाच्या मनामध्ये जर चुकीच्या पद्धतीनं विचार सुरू असतील तर छोट्या छोट्या वाक्यातून ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी ती संवेदनशीलता पाहिजे. त्यासाठी त्या समोरच्या माणसावरती तितकंच नितांत प्रेम असलं पाहिजे आणि मनापासून तो माणूस आपला वाटला पाहिजे. बरोबर. तर ते शक्य आहे. येस. तर आता काही इंडिकेटर्स आम्ही म्हणतो, जसं मगाशी मी बोलताना म्हटलं की काही शब्द किंवा काही वाक्य ही ज्या व्यक्तीच्या मनात म्हणजे तोंडातून येतात तर ती कॅच करणं, की ती पकडणं, अरे हा असं का बोलायला लागलंय. आणि फक्त आपण ज्यावेळी ती व्यक्ती एकटी असते, अवतीभोवती कोणी नसतं, तर अशा सिच्युएशनमध्ये त्यांना फक्त जाऊन हा प्रश्न विचारला, अरे तुझं सगळं म्हणजे व्यवस्थित आहे का, तुला काही त्रास वाटतो का, किंवा तुला काही बोलायचं आहे का. आम्ही त्याला ओपन एंडेड क्वेश्चन म्हणतो, की ज्याला आपण त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे त्याला त्याच्या भावना व्यक्त करायला. आणि असा प्रश्न विचारल्यानंतर इनव्हेरिएबली असं होतं की ती व्यक्ती बोलायला लागते, त्याच्या भावना व्यक्त करायला लागते, त्याचे जे काही त्रास आहे तो व्यक्त करायला लागतो. आणि जर समजा त्या व्यक्तीने सांगितलं, नाही मला उदास वाटतं किंवा मला असा असा त्रास होतोय, मला भीती वाटते, अलीकडं प्रचंड मी दडपणाखाली आहे, काय आहे, तर इनिशियली तुम्ही त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करा की काही काळजी करू नको, आम्ही आहोत, तुला कधी काही लागलं तर तू मला सांग. म्हणजे अशा पद्धतीने, किंवा ह्यातून काय मार्ग काढायचा. काय होतं, फार आपण उपदेश द्यायला लागलो किंवा फार आपण सकारात्मक गोष्टी सांगायला लागलो, त्या व्यक्तीची सध्या तेवढी मनस्थिती नाही आहे की हे सगळे उपदेश आत्मसात करू. सतत सहानुभूती दाखवून पण चालत नाही, चालणार नाही. बरोबर. त्यामुळे कसं आहे की त्या सिच्युएशनला फक्त त्यांना धीर देणं, आणि त्यातूनही जर समजा प्रश्न हा सुटत नाही असं वाटलं किंवा रिपीटेडली ह्याच गोष्टी तो बोलून दाखवतोय, तर इमिजिएटली तज्ज्ञांचा सल्ला घेणं. का, कारण काही गोष्टी ह्या टेक्निकलीच सॉल्व्ह करायला लागतात. तसं इथंही असंच आहे की हे कालांतरानं कमी होईल, किंवा तू फिरायला जा, तू पिक्चर बघ एखादा चांगला, किंवा आपण सगळे एकत्र जेवायला बसूया, त्यातून प्रश्न सुटेल. हे सगळे माध्यमं कसे आहेत की आपण हे थोडा वातावरणामध्ये बदल करतो, प्रयत्न करतो, पण आतला जो बिघाड आहे त्याच्या दुरुस्तीसाठी टेक्निकल हेल्प ही गरजेची आहे. त्यामुळे जोपर्यंत डॉक्टरांच्या पर्यंत घेऊन जाणार नाही तोपर्यंत निदान होणार नाही की एक्झॅक्टली हे काय आहे, त्याची तीव्रता कळणार नाही. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला, आणि मग दोन्ही गोष्टींचं इंटिग्रेशन, की ज्याच्यामध्ये डॉक्टर आले, समुपदेशक आले, घरातली किंवा जवळची व्यक्ती आली, सोशल एन्व्हायरमेंट आलं, आणि मग अल्टरनेटिव्ह थेरपी, मगाशी जसं तुम्ही म्हटला की योगा थेरपी, व्यायाम वगैरे, एखादं एक्सरसाइज किंवा हॉबी, ह्याचा सगळ्यांचा रोल किती आहे. तर ह्या सगळ्याचा इंटिग्रेशन करून आपण त्या व्यक्तीला त्या त्रासातून निश्चितच बाहेर काढू शकतो. शेवटचा प्रश्न, हिंदी चित्रपटामध्ये अनेकदा जे दाखवतात वेड्यांचा दवाखाना, वेड्यांचं इस्पितळ, मेंटल हॉस्पिटल, आणि दुर्दैवानं आपल्या अवतीभोवती सुद्धा अनेक भ्रमिष्ठ लोक आपल्याला रस्त्यावरती बघायला मिळतात की ज्यांचा स्वतःच्या कपड्यांकडं, स्वतःच्या शारीरिक स्वच्छतेकडं कसलंही लक्ष असत नाही. ते एकसारखेच काहीतरी बडबडत असतात, त्यांना काहीतरी भ्रम होत असतात, ते मध्येच आकाशाकडे बघतात, मध्येच एकदम ॲग्रेसिव्ह होऊन किंचाळायला लागतात किंवा शिवीगाळ करायला लागतात. ही वेडेपणाची म्हणजे मानसिक रोगाची अत्युच्च स्टेज म्हणायची का? नाही, बेसिकली काय आहे, वेडा किंवा मेंटल हे दोन्ही शब्द आम्ही मनोविकार तज्ज्ञ म्हणून आम्ही वापरतच नाही. बरं. सी बेसिकली पण काय मग ही वेळ येते, ही हा कुठला टप्पा आहे किंवा हा कुठला आजार आहे? म्हणून सी काही पेशंट जे आहेत स्किझोफ्रेनिया ह्या आजाराचे, की ज्यांच्यामध्ये संशयवृत्ती आहे किंवा ज्यांना भास होत आहेत, तर त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळी त्याच्यामध्ये कॅटेगरी आहे की डिसऑर्गनाइज स्किझोफ्रेनिया, की जी लोक किंवा जे पेशंट जे स्वतःची स्वच्छता ठेवत नाहीत, ज्याला पुअर सेल्फ केअर म्हणतो, त्यांना सतत भास होत आहेत, हॅल्युसिनेशन्स, सतत अनामिक असे आवाज ऐकू येत आहेत, आणि त्या आवाजाला प्रत्युत्तर म्हणून ते बडबडत असतात किंवा बोलताना दिसतात. म्हणजे तुम्ही म्हटला की एकटंच बसून हसतात किंवा किंचाळतात किंवा आरडाओरडा करतात, अचानक धावू लागतात, तर हे त्या भासाला प्रत्युत्तर. किंवा मगाशी तुमच्या एका प्रश्न होता की एखादी व्यक्ती हिंसक का बनतो अचानक, किंवा काही क्रूर कृत्य का करतो. तर काही जे मानसिक आजार आहेत की ज्याच्यामध्ये स्किझोफ्रेनिया, पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया आम्ही म्हणतो, की ज्याला भास होत असतात सतत, तर ते भास त्याला सांगत असतात की तू 4 लोकांचा मर्डर कर, किंवा तू इथून अशी उडी मार, किंवा तू स्वतःचे रिस्ट कापून घे. आणि त्या भासाला उत्तर म्हणून ते लोक ही कृती करतात.
आणि त्याच्यामुळं काही कृती किंवा काही जे घटना घडलेल्या आहेत त्या ह्या अशा त्रासामधून सुद्धा आपल्याला निदर्शनास आलेल्या आहेत. पण डॉक्टर साहेब, बऱ्याचदा आम्ही अशा बातम्या पण केलेल्या आहेत कव्हर, की अतिशय थंड डोक्यानं खून केला, म्हणजे खून झाल्यानंतर सुद्धा त्या माणसाला त्याच्याबद्दल काहीही वाटत नसतं. अगदी निर्ढावलेल्या चेहऱ्यानं तो पोलिसांना सामोरं जातो किंवा तो पळून जातो. पळून जाणं एक वेळ मी समजू शकतो, भीती आहे म्हणून तो पळून गेला, केलेल्या कृत्याचा पश्चाताप आहे म्हणून पळून गेला. पण बऱ्याचदा असं होतं आणि असंही म्हणतात की जेव्हा माणसाला स्वतःच्या जीवाची भीती राहत नाही तेव्हा तो कुणाचाही जीव घेऊ शकतो. जसा माणूस जीव देऊ शकतो तसाच तो घेऊ पण शकतो, इतकं मनाचं सामर्थ्य आहे. बरोबर. मग अशा वेळेला त्या माणसानं थंडपणानं जर एखादा गुन्हा केला असेल, एखाद्याचा जीव घेतला असेल, तर ते अधिक गंभीर किंवा अधिक तीव्रतेचा आजार आहे समजायचं का? बऱ्याच वेळी आता अशा सिच्युएशनमध्ये आमच्या शास्त्रामध्ये पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे व्यक्तिमत्वाचे दोष काही आहेत किंवा व्यक्तिमत्वाचा आजार आहे का हे शोधणं फार गरजेचं असतं. आमचे म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वानुसार त्याचं वागणं करणं, त्याच्या भावना, इमोशन्स ह्या सगळ्या जोडल्या जातात. जसं आपण काही वेळा बोलता बोलता म्हणतो स्वभाव, एखाद्याचा स्वभाव भित्र आहे, एखाद्याचा रागीट आहे, एखाद्याचा संशयी आहे. तसं काही वेळा एखाद्याचा स्वभाव आपण वर्णन करता म्हणतो त्याचा स्वभाव शांत आहे, त्याचा स्वभाव हळवा आहे. तर शांत स्वभाव म्हणजे काय, हे ब्रॉड टर्म झाली, त्याला सायंटिफिक एक्सप्लेनेशन काही नाही आहे. पण क्राईम झाल्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे सायकोमेट्रिक असेसमेंट होते की हे कशामुळे झालं, का झालं. आणि मगाशी मी बोललो तसं की कुठल्याही क्राईमच्या आधी त्याचं इंटेन्शन काय होतं हे कळणं फार गरजेचं असतं. आणि त्याच्या आधारे मग ह्या सगळ्या लिंक जोडल्या जातात की हे कृत्य, एखादं कृत्य जे झालं हे कशातून झालं, त्याच्या मागचा कारण काय होतं, झाल्यानंतर तो त्याची रिॲक्शन अशी का होती. म्हणजे एखादा व्यक्ती घाबरतो, एखादा पळून जातो. जसं आता आम्ही काही सिच्युएशन देतो, म्हणजे एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर समजा तिथे 5 व्यक्ती आहेत, तर 5च्या 5ची रिॲक्शन सेम नसणार आहे. एखादा व्यक्ती पळून जाईल, एखाद्या व्यक्ती घाबरून तिथेच उभा राहील, एखाद्या व्यक्ती विझवण्यासाठी प्रयत्न करेल. तसे वेगवेगळ्या रिॲक्शन्स येणार प्रत्येकाकडून. तसंच इथंही आहे की प्रत्येक माणसाकडून तीच रिॲक्शन येईल असं आपण अपेक्षित धरू शकत नाही. तर त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. मग आम्ही ज्या असेसमेंट म्हटलं, सायकोमेट्रिक असेसमेंट किंवा काही वेळा नार्को ॲनालिसिसमध्ये सुद्धा आम्ही त्या व्यक्तिमत्वाचं आम्ही अभ्यास करतो की त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याचे ट्रेट्स काय आहेत, म्हणजे पर्सनॅलिटीचे किंवा व्यक्तिमत्वाचे पैलू कुठले कुठले आहेत. तर त्याच्या आधारे आम्ही ठरवत असतो की तो कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो. आणि त्याचा अभ्यास हा करणं. परत ही गोष्ट आहे की ह्याचं गूढ हे कायम राहणार, कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या अशा तपासण्या केल्या आणि लगेच त्याचं उत्तर मिळालं हे इतकं सोपं नाही आहे. मला असं वाटतं की जसं प्रत्येक माणसाच्या थंब इम्प्रेशनचं, बोटांवरच्या ज्या काही आपल्या रेषा आहेत त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या डोळ्यातला रॅटिना वेगळा आहे, त्याच पद्धतीनं प्रत्येकाच्या मनाची जडणघडण सुद्धा वेगळी आहे. हे कुणी कितीही म्हटलं की त्याचे आणि माझे स्वभाव जुळतात, आम्ही दोघं एकमेकांना खूप आवडतो, तरी प्रत्येक माणसाचं मन वेगळं आहे. मला शेवटचा फक्त प्रश्न तुम्हाला एवढंच विचारायचा आहे की मानसिक आजार बरं होण्याचं प्रमाण मेडिकली किती % आहे? आता डिपेंड्स, म्हणजे आता डिप्रेशन, अँझायटी डिसऑर्डर हे आजार बरं होण्याचं प्रमाण सर्वसाधारण 80-90% आहे. म्हणजे अतिशय चांगलं आहे, त्यात काही वादच नाही. काही स्किझोफ्रेनियाचे टाईप, म्हणजे जसं आता मगाशी मी एक टाईप डिसऑर्गनाइज स्किझोफ्रेनिया म्हटलं, जे भ्रमिष्ट होतात लोक किंवा ज्यांना कंटिन्युअस पॅरानॉइड, तर स्किझोफ्रेनियासारखे काही आजारांच्या मध्ये ते प्रमाण थोडं कमी आहे. बट अदरवाईज सर्वसाधारण जे मानसिक आजारांचं बरं होण्याचं जे प्रमाण आहे ते 70-80% अतिशय म्हणजे 80% पर्यंत चांगलं आहे. दुसरं आहे की 80 to 95% म्हणजे पुढचे 10-15% कसे आहेत हे थोडे कठीण असतात. म्हणजे उपचाराला प्रतिसाद मिळतो, पण प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढची जी रिकव्हरी व्हायला पाहिजे ती तेवढी अपेक्षित होत नाही. उपचारात पण सातत्य पाहिजे. येस, म्हणजे पेशंटनी किंवा पेशंटच्या नातेवाईकांनी पण आता बरं वाटायला लागले म्हणून सोडून द्यायचं असं करून उपयोग नाही. आणि 3 ते 5% पेशंट हे डिफिकल्ट पेशंट म्हणतो आम्ही किंवा नॉन रिस्पॉन्डर्स, त्याचं प्रमाण हे 3 ते 5%, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. मग ते 3 ते 5% आपण 95%
पेशंटना आपण हे दुर्लक्ष करू शकत नाही. बऱ्याच वेळी आम्हाला पेशंट किंवा नातेवाईक विचारतात की डॉक्टर मला आयुष्यभर गोळी घ्यावी लागेल का, डॉक्टर माझे उपचार हे असेच करावे लागतील का किंवा हे. तर हे सगळ्या गैरसमजुती आहेत. मानसिक आजारासाठी आता उपचार फार चांगले आलेले आहेत, औषध गोळ्या अतिशय चांगले आलेले आहेत. 2000 सालानंतर ज्या पद्धतीने नवीन नवीन औषध गोळ्या सध्या उपलब्ध आहेत त्याच्यातून रिकव्हरीचं प्रमाण हे अतिशय चांगलं आहे. म्हणजे आता कोविडनंतर आणखी एक चांगलं माध्यम हे असं आहे की त्याला टेलिकन्सल्टेशन म्हणतो. म्हणजे आता आजकाल काही पेशंटना आम्ही फोनच्या द्वारे किंवा व्हिडिओ कॉलच्या द्वारे कन्सल्टेशन हे करतो काही पेशंटना. तर तो एक माध्यम आहे. फक्त काय आहे की ती पेशंट किंवा पेशंटच्या नातेवाईकांचा विलिंगनेस पाहिजे की मला बरं राहायचं आहे, मला बरं राहण्यासाठी जर मानसोपचार तज्ज्ञांच्याकडे जायला लागेल तर जाणं गरजेचं आहे. जे काही उपचार सांगतायत ते उपचार घ्यायला लागले तर ते घेणं गरजेचं आहे. जो उपचारांचा कालावधी ठरवलेला आहे तेवढा कालावधीमध्ये उपचार घेणं आवश्यक आहे. कारण आमच्यात टिपिकली काय होतं की उपचार चालू केल्यानंतर सर्वसाधारण 2-3 महिन्यात पेशंटच्या तक्रारी सगळ्याच कमी येतात. मग पेशंटला वाटायला लागतं की आता मी पूर्ण बरा झालो, आता मी औषध गोळ्या कशासाठी घेऊ. तर तसं नसतं. तर जरी बरं वाटलं तरी त्या पॉईंटपासून पुढे 6 ते 8 महिने मेडिसिन्स हे कंटिन्यू करणं गरजेचं आहे. आणि टप्प्याटप्प्याने मग आम्ही तो औषध गोळ्यांचं प्रमाण कमी करून मग नंतर बंद करतो. पण प्रॉब्लेम काय येतो, बरेचसे पेशंट हे मधीच ट्रीटमेंट बंद करतात आणि मग तो उपचाराचा कालावधी हळूहळू वाढायला लागतो. जे पेशंट वेळेवरती उपचार घेऊन सांगितलेला कोर्स वेळेवरती पूर्ण करतात त्यांना पुढं त्रासही होत नाही, पुढं औषध गोळ्या कंटिन्यू करायचीही गरज पडत नाही. त्यामुळं उपचारासंबंधितल्या ज्या काही गैरसमजुती आहेत, झोपेच्या गोळ्या किंवा त्यांनी मेंदू बधीर होतो, तर तसं अजिबात काही नाही आहे. जे झोपेची गोळी आम्ही ॲक्च्युली सगळ्यात कमी वापरतो. बघितलं तर आता एखाद्या व्यक्तीला नैराश्य आहे तर आम्ही ज्या गोळ्या देतो तर त्याचा उत्साह वाढण्यासाठी गोळ्या देतो, त्याच्या नकारात्मक विचार कमी करण्यासाठी गोळ्या देतो. गोळ्या जरी 3-4 प्रकारच्या असल्या तरी त्या 3-4 गोळ्या त्याचा निगेटिव्ह विचार कमी करण्यासाठी, उत्साह वाढण्यासाठी, मन प्रफुल्लित करण्यासाठी. सो मला असं वाटतं की मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा, या ज्या काव्यपंक्ती आहेत या अनेकांच्या आयुष्याला लागू होत आहेत. काय होतं की बऱ्याचदा एखादा व्यक्ती घुम्यासारखा बोलत नाही किंवा तो खूप आतल्या गाठीचा आहे असं म्हणतात, तर दुसरीकडे एखादी व्यक्ती भडाभडा बोलत असती, मन मोकळं करत असती, स्पष्टपणानं बोलत असती. मला असं वाटतं या दुसऱ्या कॅटेगरीतले लोक अधिक महत्त्वाचे आहेत, कारण ते निदान मन मोकळं करतात. पण जे आपल्या भावना दाबून ठेवतात किंवा त्या मनामध्ये साठवून ठेवतात त्याचा नंतर कधी ना कधीतरी स्फोट होऊ शकतो. किंवा स्फोट नाही झाला तर आतल्या आत त्या भावनांमधनं जी काही एनर्जी तयार होती ती एनर्जी त्याच माणसाला त्रासदायक ठरू शकते. आणि म्हणून की खरं तर मन हा असा एक त्याला अवयव पण म्हणता येणार नाही किंवा त्याला मन प्रत्येक माणसाकडे आहे, प्रत्येक सजीवाकडे आहे, पण ते नेमकं कुठे सापडत नाही आहे. मनाची ताकद सगळ्यांना मान्य आहे, पण तरीसुद्धा मन जर बिघडलं तर आपण आजारी पडतो. आणि अशा आजारपणामध्ये मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन औषधं घेतली पाहिजेत. हे अजून आपल्या नव्या समाजाला, जुन्या समाजाला मान्य होत नाही आहे. हे खरं दुर्दैव आहे. अजून खूप काही प्रश्न आहेत. मी पुन्हा एकदा डॉक्टर निखिल चौगुले तुम्हाला बोलवणार आहे, कारण माझ्या दृष्टीनुसार अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे. मनोव्यापार कधीच कुणाला कळत नाहीत, पण दुर्दैवानं ज्या पद्धतीनं सध्याच्या काळामध्ये मानसिक रुग्ण वाढत चाललेले आहेत आणि मानसिक आजार झालेले आहेत हेच आपल्याला कळत नाही आहे. याच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी, समजून घेण्यासाठी मी डॉक्टर निखिल चौगुले यांना आजही बोलवलेलं आहे आणि भविष्यकाळातही बोलवणार आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर निखिल चौगुले आले आणि एका खऱ्या अर्थानं जटिल विषयावरती जितकं शक्य होईल तितक्या सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.